शिवाजी, तुम्ही जर का अभिनेते झाला नसतात तर क्रिकेटर झाला असतात असं म्हणतात. खरं की काय? एवढी क्रिकेटची आवड आहे? हो, अगदी बरोबर. माझ्या तोंडात तेच येणार होतं. क्रिकेटर झालो असतो. कुठपर्यंत पोहोचलो असतो हा नंतरचा भाग, तो आला एकदा. पण क्रिकेटरच झालो असतो असं वाटतं. पण प्रोफेशनली खेळण्याचा प्रयत्न केला होता म्हणजे आपण नाही, मुंबईकडनं प्रोफेशनली किंवा कुठे. आता 2 वर्षापर्यंत खेळत होतो. हो, पण या गुडघ्याने धोका दिला म्हणून 2 वर्षापासून बंद क्रिकेट. पण मॅचेस सगळ्या हो फॉलो करता. हो हो. आणि आमचा कॅप्टन महेश मांजरेकर किंवा विजय केंकरे हे आमच्या आणि मराठी कलाकारांची टीम मस्तपैकी हो. रोज आपल्या रेग्युलर इंडियन एअरलाइन्सच्या विकेटवर जाऊन म्हणजे याला साकी नाक्याला जाऊन नेट्स करायचे वगैरे. अगदी सगळं काही व्यवस्थित. तो हो. मग यावर्षी वर्ल्ड कप कोण जिंकेल असं वाटतं? इंडिया. काय सांगताय? मग काय. या हा, आय लाईक दिस. तर तुम्ही अभिनयाच्या क्षेत्रात आला, तो पण एक किस्सा आहे. म्हणजे काय होतं ती काय एक गंमत झाली. तुम्ही ठरवलेलं नव्हतं की अभिनय करायचा म्हणून आणि अचानक आलात असं काही? अरे सांगू, गमतीशीर आहे. गमतीशीर म्हणण्यापेक्षा आत्ता गंमत वाटते. पण मी आपलं एरवी लहानपणापासून गणेशोत्सव त्यातली नाटकं पाहायची वगैरे वगैरे वगैरे. आणि एक दिवस आमच्या जेव्हा परळला राहायला आलो सोसायटीमध्ये तेव्हा पुन्हा आपलं गणेशोत्सव मंडळ सभासद, चला नाटक करा मित्रांना सगळ्यांना. एक दिवस कंपल्सरी शिवाजी तू यावर्षी जर नाही केलंस तर आम्ही एकांकिका करत नाही. म्हटलं असं करू नका. जबरदस्ती म्हटलं चला करतो. ती फार गंमत होती की एवढं की ती काहीतरी 17 पानाची स्क्रिप्ट होती आणि मी त्याच्यात एक म्हातारा, माझ्या मुलीचं लग्न वगैरे, माझा एक मुलगा आहे त्याचं कुठच्या तरी मुलीवर प्रेम, आणि ती आमची गुणवंत मांजरेकर रांगोळीकार त्यांची शिष्या होती बिचारी. शिवाजी पार्कवरनं रोज संध्याकाळी यायची तालमीला आणि रात्री तिला सोडायला मुलं जायची. बस तिचं मोठं काम, हिरोईन ती नाटकाची. मी जी त्याच्यात उडी घेतली ती 14 पानाची. म्हणजे तिने एंट्री घेतली ती नमस्कार आणि डायरेक्ट तिचं दुसरं वाक्य आहे मी येते. मधली 14 पानातलं तिचं जे काम होतं ते तुम्ही खाऊन टाकलं. म्हणजे मला माहीतच नव्हतं. हो, म्हणजे इतका की आमचा एक प्रफुल्ल इंद्रेकर म्हणून तो स्क्रिप्ट घेऊन होता, थुंक्या लावून शेवटी त्याने फेकून मारली. स्टेजवर पडली स्क्रिप्ट ती. पण तुम्ही ध्यानीमनीला देखील तुम्ही बऱ्याच वेळेला विसरल्याचे किस्से आहेत म्हणजे एकंदरीत. लोकांना वाटायचं मी विसरूच शकत नाही त्या नाटकात. नाही, विसरलं तर नाटकच पडेल ना रे, कोसळेल. नाही ना. मला मला असं कोणीतरी नाही, तुम्हाला टेन्शन यायचं किंवा हो, टेन्शन यायचं. कारण ते टेन्शनच नाटक. कारण भीती तीच असायची की विसरायला नको. कारण सगळे लिंक असायचं. अच्छा, त्याचा जो अख्खा ग्राफच तसा होता. म्हणजे मी जर काही विसरलो तर नीनाच्या पात्राची पंचायत होईल. नीनाचं पाठांतर माझ्यापेक्षा अप्रतिम चोख. किती खुल्या अंतकरणाने सांगतात नाही ते. मी एक पाठी नाही, मला गोकमपट्टी करावी लागते. कोण सांगतं असं? अरे तुम्ही आघाडीचा कलाकार आज उघड समोर सांगतोय. मी आज म्हणजे पण मानलं, याच्यावरती टाळ्या वाजवल्याच पाहिजे. रिअल कोणी प्रामाणिकपणे कबूल करत नाही. पण ह्यांनी आता पहिल्या नाटकाचा अनुभव त्यांचा सांगितला, तसा तुमचा पहिली केस तुम्हाला आठवते का? पहिल्यांदा तुम्ही ते युक्तिवादासाठी पहिल्यांदा मी युक्तिवाद करायला माझी जीभ अशी कोरडी पडली. ज्याला मी उभा राहिलो होतो न्यायाधीशाचा, ते जळगावच्या कोर्टामध्ये. जळगावच्या कोर्टामध्ये. हे तुरुंगाबद्दल जे आम्हाला सगळ्यांना सामान्य माणसाला जे वाटतं की तुरुंगामध्ये टीव्ही असतो, त्यांना चांगलं चुंगलं जेवण देखील दिलं जातं, त्यांच्याकडे सण साजरे केले जातात, हे तुरुंग एवढा वाईट असतो का चांगला असतो? म्हणजे काय तुरुंग आहे बघा, तुरुंग म्हणजे ही जरी साधी गोष्ट आपण वाचतो बाबा असं काय, आपण एक कल्पना आपण करत असतो की मानवी अधिकार हे प्रत्येक व्यक्तीला मिळाले पाहिजे. मानवी हक्क जे अधिकार आहेत कैद्याला मिळू नये असं मी म्हणणार नाही. कारण काही गुन्हे जे असतात ते काही तत्कालीन कारणामुळे घडलेले असतात, काही संतापामुळे गुन्हे घडले. गुन्ह्यांचं वर्गीकरण करण्यात यावं. जे दहशतवादी असेल ती कॅटेगरी मी वेगळी म्हणेल. परंतु ज्यांना गुन्हेगारांना काही मूलभूत ज्या सुविधा मानवी हक्क म्हणून मानवायचे ते मिळायला हव्यात, त्याच्याबद्दल काही दुमत असू नये. त्यांनाही सुधारण्याची संधी मिळाली पाहिजे तुरुंगामध्ये. काही कैदी तुरुंगातून वकिली परीक्षा पास झालेले आहेत. काही कैद्यांनी अनेक चांगली कामं केली आहेत, सुधारलेले आहेत, अशी देखील उदाहरणं आहेत. तुरुंग वाईट आहे हे म्हटलं चुकीचं आहे. तुरुंगामध्ये कैदी कसा राहतो, तो कसा स्वतःला अप टू डेट करत असतो, यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून. आता मला वाटतं वेळ झालेली आहे ती ऑडियन्स क्वेश्चनची. लोक हो, वेळ झाली आहे तुमच्या प्रश्नांची. तर तुम्हाला पडलेले प्रश्न तुम्ही दोघांनाही विचारू शकता. एसीपी सर, मैं आपका सीआईडी देखती हूँ, उसमें असल में दया दरवाजा तोड़ सकता है? हाँ हाँ, दया देखा ना कितना बड़ा है, बड़े आसानी से दरवाजा तोड़ता है. इसीलिए तो उसी को कहते हैं हम
द्या दरवाजा तोड दो. निकम साहेब, आपल्या वकिलांबद्दल म्हणजे जनरली फार विनोद केले जातात. म्हणजे असं काही आपल्या गावाकडे जनरली वकील मुलाला मुलगी मिळत नाही, तर अशा आपल्या तरुण वकील मित्रांना काय दिलासा द्याल? लग्नाच्या बाजारात ज्याला कवडीची किंमत नाही, लग्नाच्या बाजारात ज्याला कवडीची किंमत नाही, कुणा मुलीला आपला नवरा वकील होणं संमत नाही. म्हणून तर म्हणतो मित्रांनो, वकील होणं गंमत नाही. पैसा अडका मान मराता, पैसा अडका मान मराता, सारं काही मजला मिळतं. अधूनमधून ही बातमी जेव्हा आमच्या सौंना कळते, वटवृक्षाला फेरी मारण्याची ती करते घाई. म्हणून तर म्हणतो मित्रांनो, वकील होणं गंमत नाही. वकिलाऐजी लॉ ऑफिसर असतं, वकिलाऐजी लॉ ऑफिसर म्हटलं असतं तर काय बिघडलं असतं त्या कुलगुरूच्या काकाचं? निदान आमच्या सासूबाईवरती इम्प्रेशन तर पडलं असतं. म्हणून तर म्हणतो मित्रांनो, वकील होणं गंमत नाही. अर्थात लग्न झाल्यानंतर कवितेचा सूर नूर बदलला, पूर्ण कविता नाही म्हणणार. पत्नीने पहिला प्रश्न विचारला, देवा शपथ म्हणजे काय, न्यायालयात काय सांगितलं होतं? म्हटलं सांगू? म्हणे सांगा. म्हटलं पुनवेचा तो पूर्ण चंद्रमा, पुनवेचा तो पूर्ण चंद्रमा ढगाळून जेव्हा बघतो, देवा शपथ खरं सांगतो, तुझाच चेहरा मजला दिसतो. क्या बात आहे. समोरच्या वेलीवर जेव्हा गर्द गुलाबी कळी उमलते, देवा शपथ खरं सांगतो, चोरून चोरून तूच असते. आडोशातली झुडपामधली, आडोशातली झुडपामधली जेव्हा पाने हलती, देवा शपथ खरं सांगतो, याद येते म्हणजे भलती सलती. म्हटलं पुढे जाऊ का? म्हणे थांबा. ही प्रतिमा आता समाजात बदलत चाललेली आहे. आणि म्हणून जसं प्रत्येक व्यवसायामध्ये वाईट आणि चांगल्या प्रवृत्ती असतात, त्यामुळे वकिली व्यवसाय वाईट आहे असं म्हणता येणार नाही. निकम साहेब, तुम्हाला प्रश्न मला विचारायचा आहे की तुमच्या घरी तुमच्या मिसेसचा आणि तुमचा झगडा जर झाला, म्हणजे पहिले तर होतो का, आणि जर झाला तर त्याचा निकाल कुणाच्या बाजूने लागतो? काय असतं, आम्ही दोघं या मॅच्युरिटी एज वरती आल्यामुळे काही वेळेला भांडतो. भांडण असतंच, नाही असं नाहीये, पण दोघंही एकमेकाला हे सांभाळून घेत असतो. आणि काही तिचा रागाचा पारा जास्त असेल तर मग मी मला बरं नाही, तब्येत बरी नाही, थोडस असं केलं, मग ती एकदम सहानुभूतीकडे माझ्या. कारण इट्स अ अरेंज मॅरेज ना. हा प्रकार लव्ह मॅरेज मध्ये होणार नाही. लव्ह मॅरेज तू आजारी पडतोस काय, पैसे आजारी पडत तिकडे, इकडे तसं नाही. काय झालं तुम्हाला, संताप उतरला, ते असं माघार, लढाई माघार चालू असत. मी ह्या निमित्ताने सांगा की वहिनींची कुठली गोष्ट तुम्हाला खूपते? वहिनींची मला कुठलीच गोष्ट खूपत नाही, कारण मला घरी परत जायचंय जळगावला. निकम साहेब, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. तुमचा आवाज ऐकल्यावर असं वाटतं की तुम्ही राजकारणामध्ये यायला पाहिजे होतं, पण तुमची इच्छा आहे का? डायरेक्ट सुंदर आहे. तुम्ही असं करा, काही कोटी रुपये जमवा आणि माझ्याकडे सांगा की माझा एवढा बॅलन्स झालेला आहे, तुम्हाला मी राजकारणात सपोर्ट करू शकतो. हल्ली राजकारणात काय झालं आपण बघितलं ना, की पैसा लागतो, आणि एवढा पैसा लागतो त्याला जबाबदार कोण? मतदार देखील जबाबदार तेवढेच आहेत. कारण हल्ली आम्हाला पैसा नको, पण आमच्या सोसायटीला रंग मारून द्या ना. आम्हाला पैसा नको, आमच्या सोसायटीतल्या मुलांसाठी खेळण्यासाठी काहीतरी करून द्या ना. ही सांगण्याची जी वृत्ती समाजात आज लोकांमध्ये येत चाललेली आहे, ही अतिशय घातक प्रवृत्ती आहे. आणि म्हणून राजकारण वाईट आहे मी असं म्हणणार नाही. राजकारणात देखील चांगल्या माणसांनी आलं पाहिजे, पण तसं वातावरण आज निर्माण होत नाही, हे आपलं दुर्दैव आहे. क्या बात आहे. हा फार मोठा पॉइंट आज बोलला जातो, ह्याच्यासाठी टाळ्या व्हायला. पुढचा प्रश्न. साटम साहेब, हा. पुढचा पिक्चर उज्ज्वल निकमांच्यावरच काढा आणि रोल त्यांनाच करायला द्या. हाय, शाबास. पण मला खरंच एका ठिकाणी चांगला मराठी पिक्चर हिटच होईल म्हणजे ते. महेश कोठारांनी मला एकदा फोन करून सांगितलं होतं. मग? म्हटलं बघू 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 बघू, 2-3 वेळा फोन आला, मग त्यांनी बघितलं की नाच सोडून दिला माझा.